पावसाचा तळ कोकणातील भात पिकाला मोठा फटका बसलाय। शेतात पाणी शिरल्यानं भात पीक कुजलंय। सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करताय। पावसामुळे शेतकऱ्यांवर आता हे नवं संकट आलेलं आहे। कोकणात शेत कापणीच्या कामांना वेग आला होता, मात्र अचानकपणे परतीच्या पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला। हातातोंडाशी आलेलं भात पीक शेतकऱ्यांच्या हातून निसटलं। याचाच आढावा घेतलाय आमचे सिंधुदुर्गचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी। सिंधुदुर्ग जिल्ह्याला परतीच्या पावसाचा जो फटका आहे तो आज सर्वात जास्त फटका हा शेतकऱ्यांना मिळालेला आहे। कारण परतीच्या पावसामुळे संपूर्ण शेतात जे भात पीक आहे ते आडवं झालं होतं आणि आता त्याला कोंब आलेले आहेत। त्यामुळे जे शेतकरी आहेत ते हवालदिल झालेले पाहायला मिळत आहेत। आपल्या समोर शेतकरी आहेत, त्यांच्या हातात जे आहे ते त्यांनी धान्य दाखवलेलं आहे की आज सध्या हा जो अशा पद्धतीने भाताला कोंब आलेले आहेत, त्यामुळे पूर्णतः शेतकरी हा हवालदिल झालाय। आपण थेट शेतकऱ्यांकडे जाऊया। सध्या पाऊस पडतोय आणि काय सांगाल, काय तुमच्या भावना आहेत? आज बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेली 8 ते 10 दिवस सतत परतीच्या पावसाने थैमान घातले आणि त्यातच भात शेती ही आज परिपक्व झालेली आहे। आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं तर क्षेत्र बघितलं ते 50 ते 55 हेक्टर क्षेत्र आहे। पण आज शेतकऱ्यांची एवढी म्हणजे आज हातातोंडाशी आज घास आलेला हिरावून नेण्याची परिस्थिती झालेली आहे। शेतकऱ्यांची एवढीच विनंती आहे की तर ओला दुष्काळ सरकारने जाहीर करून इतर राज्यातल्या जिल्ह्याप्रमाणे आम्हालाही सरसकट कर्जमाफी द्यावी। त्यामुळे शेतकऱ्यांच्या भावना आहेत की आपणाला सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी भावना शेतकरी माध्यमातून होताना दिसते। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, वेंगुर्ले।